नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर. जर तुम्हाला आध्यात्मिक उपाय, घराची नजर काढण्याचे सोपे मार्ग आणि सकारात्मक जीवनाचे विचार आवडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 31 डिसेंबर शेवटच्या दिवशी एक वस्तू तुमच्या घराबाहेरून, तुमच्या वास्तूतून तुम्ही ओवाळायची आहे. घराची नजर काढायची आहे. सर्व बाधा, वाईट शक्ती, नजरदोष, कोणाची लागलेली नजर राहू देऊ नका. नकारात्मकता तुमच्या घराबाहेर कायमची नष्ट होईल आणि नवीन वर्ष तुमचं सुखाचं, समृद्धीचं, धान्याचं, भरभराटीचं जाईल. वर्षभर ज्या गोष्टी तुमच्यासोबत झाल्या, तुमच्या घरावर आलेले रोग, आजार, बाधा, अडचणी, कर्ज, जेवढे पण संकट आले, तेवढ्या समस्या आल्या, त्या जर नवीन वर्षात तुम्हाला नको असतील तर तुमच्या घराची, तुमच्या वास्तूची नजर काढायला पाहिजे. मग ती वास्तू, ते घर स्वतःचं असेल तरी नजर काढा. जर तुम्ही रेंटच्या घरात राहत असाल तरीसुद्धा तुम्ही तुमच्या घराची नजर 31 डिसेंबरलाच काढायची आहे. 31 डिसेंबर हा दिवस खूप मोठा आहे मित्रांनो, कारण या दिवशी मोठी भागवत एकादशी आहे. या दिवशी संध्याकाळी 6 ते 7 वाजे दरम्यान जेव्हा आपण देवपूजा करतो, दिवा लावतो, त्यावेळेस ही एक वस्तू घेऊन आपल्या घराची नजर काढायची आहे. आता नजर काढताना तुम्हाला एक मंत्रसुद्धा बोलायचा आहे. नजर कोणत्या वस्तूने काढायची तर एक पूजेचा नारळ. हा नारळ तुम्ही घ्यायचा आहे. तो नारळ तुम्हाला सोलायचा आहे, कारण तो आपल्याला फोडायचा आहे. पूजेचा नारळ आणायचा, सोलून घ्यायचा आणि आपल्या उंबरठ्याच्या बाहेर जाऊन उभं राहायचं. 7 वेळेस आपल्या घरातून तो नारळ गोल फिरून ओवाळून घ्यायचा आहे. त्यानंतर तो नारळ उंबरठ्यावर फोडायचा आहे. नारळाचे 2 तुकडे करायचे आहेत. नारळाचं पाणी उंबरठ्यावर आणि घराच्या आजूबाजूला शिंपडायचे आहे. जे नारळ 2 तुकडे केलेले ते एका डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला फेकायचे आहेत. ज्यांचे घर जमिनीवर आहे त्यांना माहीत आहे की कुठे फेकायचे. घराच्या आजूबाजूला फेकू नका, थोडे लांब जाऊन फेका. बिल्डिंगमध्ये, फ्लॅटमध्ये राहत असाल तर बिल्डिंगच्या खाली उतरा आणि बिल्डिंगच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला ते फेकून द्या. लांब जाऊन फेकले तरी काही हरकत नाही. आणि ओवाळताना फक्त बोला, माझ्या घरावर बसलेली सर्व बाधा, सर्व नजरदोष, सर्व संकट, सर्व दुःख दूर करा. एवढीच ओळ बोलायची आहे. नारळ खायचा नाही. तो परत घरात घेऊन यायचा सुद्धा नाही. तो बाहेर फेकून यायचा आहे. एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला. घराच्या आजूबाजूला नाही, थोडे लांब जाऊन फेकायचा आहे. आणि नक्की 31 डिसेंबरलाच हा उपाय करायचा आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा,
तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक उपायासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पेजला फॉलो करा. श्री स्वामी समर्थ.